दरम्यान या भेटीवर विरोधकांनी टीका सुद्धा केलेली आहे। अमित शहा यांच्याकडे पार्थ पवार यांच्या संबंधीची सगळी माहिती असेल, तीच माहिती अजित पवार यांच्यापुढे त्यांनी ठेवली असावी असा दावा शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला। अमित शहा हे पार्थ पवारांना वाचवणार नाही, तर ते योग्य वेळी फाईल बाहेर काढणारे लोक आहेत असा आरोप देखील दानवेंनी केला। अजित पवार यांनी जास्त जागा मागितल्या की हे पार्थ पवार यांची फाईल बाहेर काढतील असं सुद्धा दानवे यांनी म्हटलं। दादा काय सांगाल ही भेट? तुम्ही कालच एक गप्पस्फोट केला होता खरं तर की अजित पवार सरकारमधून बाहेर देखील पडणार होते पार्थ पवारांच्या प्रकरणावरून, आणि रात्री ते अमित शहांना 25 मिनिट भेटले, कसं बघता? मला तरी वाटतं की अमित शहा साहेब हे देशाचे गृहमंत्री आहे आणि देशाच्या गृहमंत्र्याकडे असे अपडेट तर 100% असतात। अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर सरकारी जमीन 40 एकरची पुण्याच्या कोंढवासारख्या भागातली ज्या पद्धतीनं ट्रान्सफर केली गेली, पहिली गोष्ट तर सरकारी जमीन ट्रान्सफर करता येत नाही। दुसरी गोष्ट, जर ट्रान्सफर केली त्यांनी तर त्याचा व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन 1800 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दाखवलं पाहिजे। दाखवलं 300 कोटीची मुद्रांक 21 कोटी होतो, तोही भरलेला नाही। पहिली गोष्ट तर 1800 कोटी चूक, 300 कोटी चूक आणि 21 कोटी भरले नाही, ही मोठी चूक। आता हे पुन्हा रद्द करायचं। समजा तुम्ही 300 कोटी दाखवलं असेल तर मुद्रांक शुल्क हा 21 आणि पुन्हा 21 असा 42 कोटी रुपये भरावा लागेल, तरच तो व्यवहार रद्द होईल। आणि खरं तर 420चा गुन्हा पार्थ पवारावर दाखल झाला पाहिजे, कंपनीवर दाखल झाला पाहिजे। अशा पद्धतीने पार्थ पवारला अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। पवार प्रकरणात काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली। आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती किती तुम्हाला माहिती आहे? आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला? अरे मुलाला पण कधीतरी दोष द्या। आणि मला सरकारला सांगणे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, त्या तुम्ही लोकांना वाटत चाललायत। नाही, मला याची कल्पना नाही त्यांची भेट कशा संदर्भात होती। खरं म्हणजे अमित भाईंचं अभिनंदन करायला बिहारच्या विजयाकरता गेलेत असं मी चॅनलच्या माध्यमातून अजितदादांची स्टेटमेंट किंवा मीडियातनं ऐकलं। मी तर पुण्यात आहे बाबा, गेले 3 दिवस मला काहीच माहित नाही। अण्णा तुमच्याकडे मी पुण्यात आहे। हे बघा अजितदादा हे आमच्या महायुतीतले प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या वेळेला दिल्लीचा, बघा काल ते राम सुतारांना आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला दिल्लीला गेले होते, आणि मग ते गेल्यानंतर महायुतीचे नेते म्हणून जर अमित भाईंना भेटत असतील तर त्याच्यामध्ये कुठला विषय असण्याची गरज नाही। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी पुणे जमीन प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। या प्रकरणात त्यांनी पुणे मुंडवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी आहेत असं सुद्धा वडेट्टीवार यांनी नमूद केलं। त्यामुळे ही समिती रद्द करावी असंही वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान या प्रकरणी स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मागणी आहे की या सर्व प्रकरणाची ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे झालं त्याच्याच अध्यक्षतेखाली चौकशी नेमायची, म्हणजे त्या प्रकरणामध्ये सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही। म्हणून मी सविस्तर 2 पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही जर चौकशी पूर्ण झाली आणि ती समिती रद्द करा, विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली करा, न्यायाधीशाच्या हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा, तर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल। चला पुढची बातमी पाहूया। बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालं, भाजपनं तिथं चांगलीच आघाडी घेतली। त्यानंतर आता निवेदिता सराफ यांचं याबाबत एक विधान चर्चेत आलं। आपण भाजपची कट्टर समर्थक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय। त्यांना ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते महेश कोठारे यांनीही असंच वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलेलं होतं।
मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर BJP असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. मला ना या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही, कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे. अधिक कलाकार पण होते, पण त्यांना डावलून दिलं गेलं. मग ह्यांना बोललंच पाहिजे. आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय त्या बोलणारच नाही. तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले. जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता 11 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई, बेरोजगारी, विदेश नीती, तुम्ही ह्या देशाच्या परिस्थितीबद्दल, सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल, तुम्ही नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचं वाद निर्माण करणार असाल, आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पुढची बातमी पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ बंगल्यावर जात त्यांनी ही भेट घेतली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांची समोरासमोर भेट होती आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यावर सर्व विजयी उमेदवारांसोबत मिलिंद नार्वेकर देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इथं शिवतीर्थवर दाखल झाले. पुढची बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि मुंबई अध्यक्ष उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ही बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये बिहार निवडणूक आणि मतचोरीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय आगामी निवडणुकीबाबत राज ठाकरे आढावा घेणार आहेत. पुढची बातमी पाहूया. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येते आहे. त्या अनुषंगाने दादर येथील शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपकडून परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचल्याचं बोललं जात आहे. शाब्दिक प्रयोग खूप जमतात. मग काय आम्ही पहारेकरी आहोत, मग आम्ही हे सगळे आम्ही गेल्या 2017 किंवा त्याच्याही आधी सगळे शब्दांचे फवारे कसे उडवायचे आणि ते उडवून सुद्धा मग मात्र परत लालची होऊन स्टँडिंगवाल्याकडे कसं जायचं बसायला ह्याच्याकडे आम्हाला सगळं माहिती. व्यक्तिस्तोम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसतं. लोकांना महत्त्व, जनतेला महत्त्व देणारा भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे कुठल्या व्यक्तीचा सेवक होण्यापेक्षा, कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे. त्याच्यामुळे त्याची सेवा ही सर्वतोपरी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकर जो मतदान देणार, जो सत्ता देणार, त्याची सेवा करायची की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाची पूजा करायची. आणि त्याच्यामुळे आमची भूमिका अत्यंत समर्पक अशा प्रकारची आहे. पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी सोलापुरातून आहे. इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिलाय. सन्मानाने जागा नाही मिळाल्या तर स्वबळावर लढा असं आवाहन हसन मुश्रीफांनी केलंय. स्वबळावर लढून संघर्ष करा असं आवाहन सुद्धा मुश्रीफांनी यावेळी केलं. आणि मी आमच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो की मित्र पक्षांच्यावर चर्चा करा. आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटा दिला तर बरं, नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने